आणि अमित शहांच्या या दिवसभराच्या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला आणि तिथे आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या समोर आहे। निलेश, अमित शहा रोज कार्यकर्त्यांमध्ये बळ भरताना दिसत आहेत त्यांच्या पंखामध्ये आणि त्यांना अर्थातच महाराष्ट्र हे त्यांनी लक्ष केलेलं आहे। आज नेमका काय कानमंत्र दिला अमित शहानी? विजय, ज्यावेळेस अमित शहा कार्यकर्त्यांशी बोलत होते त्यावेळेस त्यांना सांगितलं की ज्यावेळेस मी देशामध्ये जातोय त्यावेळेस अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय चाललंय अशाच पद्धतीची चर्चा माझ्या कानावर ऐकू येते आणि त्यामुळेच कदाचित सध्या हरियाणा आणि यासोबतच जम्मू काश्मीर या दोन महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका चालू आहेत तरी देखील अमित शहांचं मागच्या 1.5 महिन्यामध्ये तिसरा महाराष्ट्र दौरा आपल्याला पाहायला मिळतोय। या दौऱ्याच्या निमित्तानं कार्यकर्त्यांमध्ये बळ भरण्याचं काम हे अमित शहांच्या वतीनं होतंय। लोकसभेला ज्या पद्धतीनं पराभव झाला तो कुठंतरी पुसून आता विधानसभेला नव्या जोमानं कार्यकर्त्यांना कामाला लावलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशाच पद्धतीचं वक्तव्य देखील आजच्या बैठकीत त्यांना प्रामुख्याने केलं। त्यांना स्पष्ट केलं की 2024ला हे महायुतीचं सरकार येणार आहे, मात्र 2029ला हे कमळाचं सरकार म्हणजेच भाजपचं एक हाती सरकार महाराष्ट्रामध्ये येईल अशा पद्धतीची या ठिकाणी घोषणा त्यांनी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी या निमित्तानं उत्साह भरण्याचं काम त्यांनी या सगळ्या बैठकीच्या निमित्तानं केलेलं आहे। कार्यकर्त्यांना खचून जाऊ नये, कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जोमानं काम केलं पाहिजे असा देखील संदेश त्यांनी या दिला। यावेळी मात्र एकीकडे अमित शहांचं हे वक्तव्य होत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांना मात्र 2024च्या निवडणुका असताना थेट 2029च्या चर्चा करणं हे कुठेतरी एक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात थांबवण्याचा प्रयत्न अमित शहांच्या वतीनं होतोय का असा देखील एक सवाल विरोधकांच्या वतीनं उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर 2032ला देखील आमचं सरकार येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार येईल अशी देखील एक टीका या निमित्तानं जयंत पाटलांनी केली। तुम्ही 2024चं बघा, 2029चं नंतर बघता येईल अशी देखील ही टीका आज आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळाली। दुसरीकडे अमित शहांना मात्र कार्यकर्त्यांमध्ये बळ भरताना विधानसभा निवडणुका या युतीतच लढायच्यात असे स्पष्ट संकेत देखील कार्यकर्त्यांना दिलेत। विजय, धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।